नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा मी आपल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तो आज माघी गणेशोत्सव आहे. सो आज मी ठरवलं आहे की मी माझ्या हाताने स्वतः मोदक बनवणार आहे. तसं तर मला मोदक बनवता येतात खूप छान. तर आज मी तुम्हालाही दाखवते की मी कसे मोदक बनवते आणि मला कमेंटमध्ये नंतर प्लीज सांगा की मी कसे मोदक बनवते. ठीक आहे. अनिकेतला आज शूट होतं, त्यामुळे अनिकेत आज जॉईन नाही करू शकत व्लॉग आपला. तर मे बी तो येऊ शकतो जर तो लवकर आला तर. लेट्स सी तो येतोय की नाही. पण तो नाही आला तरी मी व्लॉग शूट करणार आहे. मोदक कसे बनवते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी आणि आजी आज मिळून मोदक बनवणार आहे. म्हणजे आजी मला फक्त मदत करणार नाही. हो, मी मदत करणार. आम्ही दोघी मोदक करणार. ओके, तर तुम्ही पण या. तुम्ही पण या. मोदक खायला की खायला बनवायला? पण बनवायला पण या. ठीक आहे. सो मी आता नारळ खवणून घेतलाय आणि गूळ पण कापून घेतलाय. तुम्हाला दाखवते. नारळ खवणून घेतलाय आणि गूळ कापलाय. तर आता आपण सारण बनवूया. मला वाटलं होतं की मी शूट करते, म्हणजे व्हिडिओ चालू आहे, पण व्हिडिओ बंद होता हे आत्ता बघितलं मी. आणि मी इतक्या वेळ मस्त बोलत करते की मी आता नारळ, मी आता खोबरं खवणलेलं टाकते, मी आता गूळ टाकते. पण मी किती, ओ माय गॉड, मी व्हिडिओ चालू केला नव्हता यार. ठीक आहे, मी आता दाखवते तुम्हाला की मी काय केलंय. अशा प्रकारे मी नारळ आणि गूळ एकत्र केलंय. आता आपण मोदकाच्या पिठाची तयारी करूया. तर मी आधी पाणी उकळायला ठेवते. सो पाणी उकळताना त्यात थोडंसं आपण तूप टाकणार आहोत. त्याच्यामुळे पिठाला सुंदर असा सुगंध येतो. पाण्यात मस्त तूप टाकलंय. आता आपण ते थोडं उकळलं की आपण त्याच्यात पीठ टाकणार आहोत. आणि एका बाजूला आपलं मिश्रण रेडी होतंय. मिश्रणाला खूप टाइम लागतो कारण की गूळ हळूहळू मोकळा होतो, तर तो टाइम लागतो ते सुकायला. मस्तपैकी आपण सुकू द्यायचं. पाण्याला मस्त उकळी आली आहे. आता आपण त्यात पीठ टाकूया. सब पीठ आय थिंक आता रेडी होईल आपलं. हे बघा, मस्तपैकी सारण रेडी झालंय. एक 5 मिनिटात मी थोडंसं सुकवून अजून त्याला ढवळून बंद करेन. सो मी अनिकेतला बोलवणार आहे फोन करून, कारण की त्यांनी काल मला बोललं होतं की तुला चहा बनवता येत नाही. तर मी आज त्याला हे मोदक खायला देणार आहे आणि त्याला विचारणार आहे की मला मोदक बनवता येतात की नाही. ऑब्व्हियसली मला येतात, मला त्याच्या जजमेंटची गरज नाही आहे. पण तरी सुद्धा आता मी त्याला फोन करते आणि त्याला विचारते की येणार आहे की नाही. सो आपण अनिकेतला विचारूया तो येतोय का. हॅलो. हा बोल. येणार आहेस का तू? का काय स्पेशल आज? आज मी मोदक बनवते. काल तुला चहा चांगला नाही बनवून दिला ना, म्हणून. हो, मोदक बनवते काय तुला आज? ठीक आहे, मग यावंच लागेल खायला. किती वाजता येणार आहेस? किती वाजले? 8 वाजले ना, म्हणजे 9 वाजेपर्यंत येईल. ठीक आहे, चालेल. मोदक करायला आलास तरी आवडेल मला. नाही एवढा वेळ नाही. फक्त खायला? फक्त खायला येणार. फक्त खायचं काम आहे माझं. खायचं आणि बघायचं. आणि बनवायचं तुझं काम आहे. ठेव मग फोन आता. चल बाय. बाय. ऑलरेडी मी एक मोदक इथे बनवलाय. आता मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. पहिलं आपण थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचं.
ठीक आहे. त्याच्यानंतर छोटासा पिठाचा गोळा आणि सिम्पली असा एक आपला जो अंगठा असतो तो आतमध्ये पुश करायचा अंगठ्याने आणि हे असं सर्कल 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 गोल 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 करत जायचं आहे. बेसिकली हे वाटीसारख्या आकाराचं झालं पाहिजे. ती अशी वाटी तयार झाली पाहिजे. दिसेल अशी वाटी. थोडंसं सारण घ्यायचं आहे, ठीक आहे, आणि थोडंसं प्रेस करून सिम्पली मोस्टली माझ्या 11च कळ्या पडतात. 21 कळ्यांचा मोदक करायला आवडेल मला, पण तो खूपच मोठा होतो तर ते खायला पण जमत नाही. तर मी नॉर्मली 11च कळ्यांचा मोदक बनवते. म्हणजे आता 3री कळी बनली आहे. 4, 5, कधी कधी 11 पण बनत नाही आहे. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. टोटल 14 कळ्या पडल्या आहेत. मी दाखवते तुम्हाला झूम करून, पण त्या अगोदर आपण हे पॅक करूया. हलक्या हाताने गोल गोल वळवत आहे ना, असं बंद करून टाकायचं आहे. जर एक्स्ट्राचं जर पीठ असेल तर ते काढूही शकता तुम्ही असं. आणि हे असं सिंपल गोल आकार याला थोडंसं असं गोल फिरवलात तर हे बघा आपला मोदक रेडी आहे. नाही तर ह्याला आपण आता थोडंसं केशर लावूया. सुंदर दिसतं फार. मला फार आवडतं मोदक बनवायला. माहिती नाही का आवडतं. आय थिंक बाप्पाच्या श्रद्धेमुळे आवडत असेल, पण मला खूप आवडतं आणि मी खूप एन्जॉय करत करत मोदक बनवते. माझं अक्षरशः 2-2 तास 3-3 तास. आता मी आय थिंक 6:30ला चालू केलं आहे बनवायला. कंप्लीट झाल्यावर टाईमही सांगेन की मला किती तास लागले आहेत मोदक बनवायला. ठीक आहे. ते जे मोदक बनवल्यावर जे दिसतात ना एवढे क्यूट, ते बघून असं वाटतं की ठीक आहे चला बाबा आपला टाईम गेला आहे तर काहीच वाटत नाही, पण ते एवढं क्यूट दिसतात ना. मन करतं की आत्ताच खाऊ, पण ते कच्चे आहेत, थोडं उकळी काढल्यानंतर छान लागेल. हो, आता इथे पाणी तापत ठेवलं आहे आणि केळीचं पान ठेवलं आहे आपण त्यावर, कारण की मोदक खाली चिटकले नाही पाहिजेत म्हणून. तर मी तुम्हाला मोदक दाखवते. हे बघा खूप सुंदर झाले आहेत, खूप क्यूट दिसत आहेत. मला तर असं वाटतं की आत्ताच खावं, पण प्रसाद दिल्याशिवाय म्हणजे देवाला दाखवल्याशिवाय आपण खाऊ शकत नाही, बरोबर. सो मी तुम्हाला क्लोजअप दाखवते मोदकाचा आहे. आणि सगळे मोदक मी स्वतःहून केले तर कोणाचीही मदत न घेता. हे बघा हे सगळे मोदक मी वळले आहेत ना, क्यूट अगदी माझ्यासारखे. बघा आता आपण याला ॲटलिस्ट 15 मिनिटसाठी आपण आता याला वाफेवर ठेवणार आहोत. सो फायनली मला वाटतं आहे की आता मोदक रेडी झाले आहेत आपले. आता मी उघडून बघते. मोदक रेडी झालेत. मोदक खायला या. हां खायला या. आजी म्हणते मोदक खायला या आणि कमेंट करून नक्की सांगा की मोदक कसे झालेत. नाही तर आज माघी गणेशोत्सव आहे, ठीक आहे. आज माघी गणेश जयंती आहे, गणपती बाप्पाचा बड्डे आहे. तर तुम्ही काल बघितलं आमच्या ब्लॉगमध्ये तन्वीला काय चाय बनवता येत नाही, ठीक आहे. तिने चाय पूर्ण खराब करून टाकली, मला मोदक बनवते, ठीक आहे. तर तिने ना बाप्पासाठी स्पेशली मोदक बनवले. तर ती दर टायमाला मलाही देते मोदक, ठीक आहे. बाप्पासाठी बनवते ते.
तर मी आत्ता आलो आहे तिच्याकडे, तर तिने माझ्यासाठी मोदक ठेवलेत. तर बघूया आपण कसं आहे काय आहे. पण हे मान्य केलं आहे तिने की तिला चाय बनवता येत नाही. पण हां, मी तुम्हाला हे सांगतो की तिला मोदक खूप छान येतात बनवता. मी अगोदर पण तिच्या हातचे मोदक भरपूर वेळा खाल्लेत. सो आता मी बघतो आणि तुम्हाला सांगतो की मोदक कसे झालेत ते. बघा, हे तन्वीनी मोदक बनवलेत बाप्पासाठी. तर बाप्पासाठी बनवले तर तिने माझ्यासाठी 4 मोदक साईडला काढून ठेवलेत. आज मी शूटला गेलो होतो तर थोडा अजूनच उशीर झाला. तन्वीनी मोदक आणलेत. सो मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो. छानच झाले असणार ऑब्विसली, मी बनवल्यात. काल पण चायचं असंच बोललेली. पण मोदक चांगले करते. हां, मोदक छान. तर मला माहिती आहे की हिला मोदक खूप छान बनवता येतात. तर मी आता खातो आहे. मला माहिती आहे की छानच झालेत, तरी पण मी खाऊन बघतोय. छान. खूप छान बोल. आता एकच घास करायला तर खूप छान बोलू नाही शकत. जेव्हा 4 संपतील ना तेव्हा आपल्याला प्रॉपर टेस्ट समजेल. हे खूप छानच बनवल्यात बाय द वे. पण मला मान्य आहे तर मी खूप छान मोदक बनवले. मला हे माहिती आहे. खाते सेकंड खाते. हिला देत नाही मी, तिने खाल्ले याच्या वाटणीने. तरी पण मी हिला दिला. मला बोलली मला भरव, मी दिला. मास्टर शेफ तन्वी सुर्वे. You want one more? आहे का? 3 मोदक संपले. शेवटचा मोदक आहे. प्लेट ठेवून देतो. शेवटचा मोदक खातो. 3 मोदक अप्रतिम झालेत. अप्रतिम म्हणजे अप्रतिम. नाव नाही ठेवू शकत. चौथा पण अप्रतिमच असणार ना? सो हा पण तसंच असणार आहे, छानच असणार आहे. कारण का त्याचं सगळं पुरण काय होतं त्याला, सारण. सॉरी, माय मिस्टेक. मी चुकतच असतो, तुम्हाला माहिती आहे. त्याशिवाय तुम्हाला तुमचं एंटरटेनमेंट कसं होणार ना. हे सारण सेमच असतं, सेमच पीठ असतं, सेमच वापर येतात. सो हा पण छानच झाला असेल. आम्ही मोदकांची ऑर्डर घेतो. तुम्हाला कधी मोदक हवे असतील तुमच्या घरी तर आम्हाला हवं. पण आम्ही कामावर आल्यावर बनवून देतो. हां, मग ते आमची रात्री लेट होतं. हां, सो आम्हाला नो 9 टाइम लिमिट. वाजतात. टाइम लिमिट नाही आम्ही बघा. एक प्रॉब्लेम झाला यार. मी चावी माझ्या बाईकच्या चावीसोबत खेळत होतो. तुला खेळायची गरज काय होती? आणि नाही, आणि खेळता खेळता चावी हे बघा फॅनवरती अचानक गेली आहे. म्हणजे पडली पण नाही, ती बरोबर तशीच राहिली आहे. आता काय करणार आहेस? बघतो काढायचा प्रयत्न. टेबल नाही काढायचा. टेबल नाही काढायचा. हाताने कशी कुठे बघा. हाताने काढ कशी पण. तुला गरज काय होती खेळायची? हा बघा, गरज का खेळायची? परत करशील नसते करणार.